म्हणून त्याला म्हटलंय देवाधिदेव महादेव. तर तो जो महादेव आहे तो आमचा आत्मिक पिता आहे, तो आपला बाप आहे. आणि म्हणून आम्ही शिवाला शिव बाबा असं म्हणतो. शिवाला काय म्हणतो? शिव बाबा. तो आमचा बाप आहेच, तुम्हा सर्वांचा पण बाप आहे. आणि बाप मुलांना काय देतो? बाप मुलांना काय देतो? आपल्या प्रॉपर्टीचा वरसा देतो. आणि हा शिव बाप जो आहे, शिव बाबा जो आहे, तो एका स्वर्णिम दुनियेची स्थापना करायला लागलेला आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, अशी सुंदर स्वर्णिम दुनिया तो निर्माण करायला लागलेला आहे. ज्या दुनियेचा मालक, उत्तराधिकारी कोण असणार? विश्व महाराजन श्री नारायण आणि विश्व महाराणी श्री लक्ष्मी हे तिथं राज्य करता असते. ती देवभूमी आहे. आणि म्हणून स्कूलमध्ये असं समूह गीत गायलं जात होतं, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. आपला भारत देश देवभूमी आहे. इथं देवी देवतांनी राज्य केलेलं आहे. आणि ती स्वर्णिम दैवी दुनिया पुन्हा स्थापन करण्याचं महान कार्य या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून निराकार परमात्मा शिव बाबा स्वतः करत आहेत. स्वतः करत आहेत. आणि तेच सांगतात, तुम्ही जन्म जन्मची भक्ती करत आलेले आहात, त्या भक्तीचं फळ मी हे ज्ञान घेऊन आलेलो आहे.